पहिल्यांदा आयुष्यात लोणचं बनवलं आणि इतकं भन्नाट बनलं होतं ना, कसं बनवलं पुढे शेअर करतेच तुमच्यासोबत. पण आज ना मस्त असा हेअर वॉश केला होता आणि हो, ह्या वॉर्डरोबला मी कसं ऑर्गनाइज केलं यासाठी पण बऱ्याच कमेंट येतात. मी लवकरच तुमच्यासोबत तो व्हिडिओ पण शेअर करेल. कालच्या दिवशी पियासाठी हे 2 टी-शर्ट घेतले होते आणि बघा किती आतुरतेने मी तुमच्यासोबत शेअर करते. चला आता आम्ही लोणचं बनवलं कसं ते तुमच्यासोबत शेअर करते. आम्ही राई डाळ वगैरे सगळं काही आणलं होतं, पण जो सुहाणाचा मसाला मी तुम्हाला दाखवला ना, तुम्ही तो जरी घेतला ना, तुम्हाला हे बाकी सगळं घालायची गरजच नाहीये. पण आम्हाला खार जरा जास्त बनवून घ्यायचा होता म्हणून आम्ही राई डाळ वगैरे पण घातली. थोडं तेल गरम करून त्यामध्ये मिक्स करून साईडला ठेवलं होतं. इकडे साईड बाय साईड माझं जेवण बनवण्याचं प्रिपरेशनही चाललं होतं. जेवण करून झाल्यानंतर यामध्ये मी कैऱ्या मिक्स करून घेतल्या. तुम्ही जर माझ्यासारखं पहिल्यांदा लोणचं बनवत असाल ना, तर तुम्ही डोळे बंद करून तो सुहाणाचा मसाला ट्राय करून घेऊ शकतात. खूप छान लोणचं बनतं. बाय द वे ही रेसिपी बनवण्यामध्ये माझ्यापेक्षा जास्त हात पियाच्या पप्पांचा आहे. सो सगळं क्रेडिट त्यांना जातंय. सायंकाळी कामानिमित्ताने जरा बाहेर पडलो होतो आणि एक छान गोष्ट झाली ती म्हणजे रस्त्यावर जात असताना मला माझी सबस्क्रायबर भेटली. त्यांनी मला मागून आवाज देऊन थांबवून घेतलं. इतकं छान वाटत होतं ना. चला आता ह्या मस्त मोमेंटसोबत व्हिडिओ संपवते. बाय.